लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी ई-के-वाय-सी बाबत एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली नाही. काही महिलांना ओ-टी-पीची अडचण आली, काहींची प्रक्रिया मध्येच थांबली, तर काही महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण झाल्याचे दिसून असूनही त्यांना योजनेचा जो हप्ता आहे हा मिळालेला नाही. त्यामुळे अशा महिलांमध्ये एकच प्रश्न आहे, आता पुन्हा ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळणार का? या संदर्भात नवीन ई-के-वाय-सी सुविधेबाबत माहिती समोर येत आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही लिंकवर लगेच क्लिक करू नका. ई-के-वाय-सीसाठी अधिकृत सरकारी पोर्टल किंवा अधिकृत सेवा केंद्राचीच मदत घ्या. ज्या महिलांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, त्यांनी सर्वप्रथम आपली पात्रता तपासायची आहे. त्याचबरोबर आधार कार्डवरील माहिती, मोबाईल नंबर, बँक खाते आणि डी-बी-टीची स्थिती देखील तुम्हाला तपासायची आहे. कारण फक्त के-वाय-सी पूर्ण झाली म्हणजे लगेच हप्ता जमा होईल अशी नाही. योजनेच्या इतर पात्रता अटी आणि कागदपत्रांच्या पडताळणी देखील इथे महत्त्वाचे ठरतात. आता ज्या महिलांची ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे, पण हप्ता मिळालेला नाही, त्यांनी पुन्हा ई-के-वाय-सी करण्याची अजिबात गरज नाही. आपल्या अर्जाची स्थितीत आणि डी-बी-टी स्टेटस तपासणे इथे महत्त्वाचे असणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन ई-के-वाय-सी सुविधा किंवा अंतिम तारीख याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यास ती संधी चुकवू नका. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर तुम्हाला प्रक्रिया जी आहे ना ती पूर्ण करून घ्यायची आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला आधार ओ-टी-पी, बँक ओ-टी-पी किंवा तुमची गोपनीय माहिती देऊ नका. बनावट वेबसाईट आणि लिंकपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. लाडकी बहिणींनो, तुमची ई-के-वाय-सी राहिली असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका. कारण की जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की आम्ही तुम्हाला 6 महिन्याची जी मुदत आहे ना, ती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे यामध्ये जर तुम्ही के-वाय-सी केली नसेल तर ती तुम्हाला के-वाय-सी सुद्धा करता येणार आहे. त्यानंतर ज्या महिलांची ती के-वाय-सी केलेली होती, पण त्यांची काही चूक झालेली होती, त्यांना सुद्धा त्यामध्ये इथे सुधारवायची संधी या ठिकाणी भेटणार आहे. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, अजून सुद्धा जी वेबसाईट आहे ना, त्या वेबसाईटवर इथे के-वाय-सी करण्याची कुठलीही संधी इथे उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल, की आम्ही तुमची के-वाय-सी इथे करून देतो, के-वाय-सी सुरू झालेली आहे, तर अशा अफवांपासून तुम्हाला इथे सावध राहायचं आहे. तर आजच्या व्हिडिओचा मुख्य उद्देश हाच होता, की काही लाडक्या बहिणी ज्या आहे ना, या पैसे देऊन ई-के-वाय-सी ते करून घेत आहे. परंतु मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगू इच्छितो, की अजून कुठल्याही प्रकारची ई-के-वाय-सी इथे सुरू झालेली नाही. जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी फक्त आज घोषणा केलेली होती, की आम्ही तुम्हाला 6 महिन्याची ई-के-वाय-सी करण्याची जी मुदत आहे ना, ती इथे देण्यात येत आहे. परंतु अजून वेबसाईट जी आहे ना, ती अजून इथे सुरू झाली नाही. कारण की अजून जे आहे ना, ही पडताळणी सुरू आहे. ज्या लाडकी बहिणींना पूर्वी जे हप्ते भेटत होते, त्यांची अजून पडताळणी सुरू आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला इथे बहुतेक संधी या ठिकाणी इथे भेटू शकते. त्यामुळे अजून जी ई-के-वाय-सी प्रक्रिया ही ऑफिशियली जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर इथे सुरू झाली नाही. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे महा-डी-बी-टी पोर्टलवर इथे जी लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी जी आहे ना, ही सुरू होऊ शकते असं सांगण्यात येत आहे. परंतु अजून त्याबाबत इथे कुठल्याही प्रकारचे जे अपडेट आहे ना, ते आलेलं नाही. त्यामुळे लाडकी बहिणी सध्या तरी ते वेट करायचं आहे, थोडं थांबायचं आहे. घाई-गडबडीत कुठलाही या ठिकाणी निर्णय घ्यायचा नाही, जेणेकरून आपलंच नुकसान या ठिकाणी होईल. तर तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे का ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.